टॉवर कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाढ व सुट्ट्यांचे वेतन सोमवारपर्यंत द्यावे, अन्यथा काम बंद आंदोलन। अहिल्यानगर प्रतिनिधी। महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एकमुखाने पगारवाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची मागणी केली आहे। पत्रकारानुसार मराठवाडा विभागातील 10 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आयडिया कंपनीची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, अल्टीएस, पीटीपीएल अशा विविध कंपन्यातील टॉवर तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील लेबर कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते। मात्र चर्चेनंतरही वेतनवाढीबाबत ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिन समीर शेख, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शिराज गीते, सोपान शिंदे, रवी काकडे, बाबासाहेब गायकवाड, श्यामसुंदर जाधव, अशफाक शेख, नारायण पाटील, किरण निकम यांनी सांगितले की मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ दिलेली नाही। उलट वाढत्या कामाच्या तणावामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पेमेंटमध्ये 500 ते 6000 रुपयापर्यंत कपात करण्यात आली आहे। हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच वर्ष 2025 मधील सर्व सुट्टी व नॅशनल हॉलिडेज सुमारे 11400 इतके पेमेंट अद्याप कर्मचाऱ्यांना दिले गेलेले नाही। ही थकबाकी सोमवारपर्यंत अदा न केल्यास राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे। संघटनेच्या मते पुणे लेबर कमिशनर यांच्या हस्तक्षेपानंतर देखील कंपनींनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। त्यामुळे आता असोसिएशन कडून संघटितपणे सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन छेडले जाणार आहे। या आंदोलनाचा परिणाम अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, हिंगोली, लातूर, परभणी, औरंगाबाद, बुलढाणा, नांदेड अशा जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्कवर होऊ शकतो, असा इशारा संघटनेने दिला आहे। शेवटी असोसिएशनने नमूद केले की आमचे मागणे न्याय्य असून कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल। कंपनीने लवकरात लवकर थकबाकी व पेमेंट वाढ अंमलात आणावी, अन्यथा महाराष्ट्रभर मोबाईल नेटवर्क परिणाम होणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे। आयडिया कंपनीचे इंधन मालका 10 जिल्ह्यातील कामगार कसे आणि पत्रकार परिषद घेतलेली आहे। या कामगारांच्या मागण्याबाबत रिजनल लेबर कमिशनर पुणे या ठिकाणी चेक सुरू आहे। तर 2-3 महिन्यापासून कंपनीचे अधिकारी आणि लेबर कमिशनर यांच्यासमोर बैठका झालेल्या आहेत, पण यांच्या मागण्याबाबत कुठलाही मार्ग निघाला नाही। तर कंपनीने 2025 वर्षातील नॅशनल हॉलिडे आणि लीव असे 11400 रुपये कंपनीने दिलेले नाही, मिळालेले। तर आमची प्रमुख मागणी सोमवारपर्यंत सोमवारी संध्याकाळपर्यंत या कामगारांचे 11400 रुपये मिळालेले कंपनी यांच्या अकाउंटमध्ये जमा करावे, नाहीतर सोमवारी संध्याकाळपासून आम्ही काम बंद करणार आहे 10 जिल्हे कर्मचाऱ्यांना। हे काम बंद झाल्यानंतर आयडिया कंपनीचं अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, हिंगोली, परभणी असे 10 ते 11 जिल्ह्यामधील आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, बीएसएनएल सगळ्या कंपनीचे मोबाईल टॉवर्स आहेत। याच्यामध्ये आणखी येऊन ग्राहकांची गैरसोय होणार नाही, फोन लागणार नाही। त्याच्यामुळे माझी कंपनीने विनंती आहे सोमवारपर्यंत या कामगारांचे पैसे अकाउंटला जमा करावे, नाहीतर हे लोक संपवणार आहे, त्यांचा अधिकार आहे आणि कंपनीने पैसे मिळले जमा करावे। हे कामगारांचे पैसे आहेत, जमा करायला अशी विनंती आहे, नाहीतर सोमवारपासून हे सगळे कामगार संपवणार आहेत। ओके। महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर कामगार संघटनेमधून बोलतोय आम्ही, सभासद आहेत। आमचे जे प्रमुख 3 मागण्या आहेत, एक तर आमची पगारवाढ आणि दुसरा बोनस आणि तिसरे जे आहे तर ते आमचे लीव जी वर्षभरात 36 लीव आहेत ते 300 रुपयाप्रमाणे आमचे 11400 रुपयाचा हा हिशोब होतोय, ते कंपनीने आम्हाला देण्यात यावा एक सोमवारपर्यंत। आमचे युनियनचे अध्यक्ष श्री सदाशिव खेडकर यांच्या आदेशानुसार असं ठरलं आहे की सोमवारपर्यंत जर आमचे 11400 बोनस स्वरूपात प्रत्येक सभासदाच्या कामगारच्या अकाउंटला जर जमा नाही झाले तर आम्ही मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। त्या संपावर ज्यावेळेस आमचे कर्मचारी जातील त्यावेळेस जर कंपनीचे जे बी नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी कंपनी स्वतः सर्वस्व जबाबदार राहील आणि एवढं करून देखील संप मिटत नसला तर आमचं पुढचं पाऊल हे राहील, सध्या तर काम बंद आंदोलन आहे, नंतर रस्ता रोको किंवा टावर बंद हे आंदोलन बी करू शकते कामगार संघटना। धन्यवाद।
नगर जिल्हाध्यक्ष बोलतोय युनियनचा। माझा मुद्दा असा आहे का कंपनीने आम्हाला आहे ना प्रत्येक महिन्यात पॅनल्टीच्या नावाखाली आमचे पैसे कट करते आणि विशेष करून आम्ही काय कंपनीचे भागीदार नाही आहोत, नाही का। आम्ही जर कंपनी भागीदार असतो, आम्हाला जर कंपनीला जेवढं प्रॉफिट होईल ते आम्हाला जर कंपनी देत असेल तर आम्हाला मंजूर आहे। जेवढं नुकसान आहे ते आमच्या नावावरती टाकतंय, नाही का कंपनी। मग हे पॅनल्टी टेक्निशियनला लागू नये त्या संदर्भात आम्हाला मदत पाहिजे।